नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. मी आहे न्यूज ब्युरो चीफ बालाजी जगतकर. परळी वैजनाथ येथून शहरात स्वच्छतेच्या दाव्यांना हरताळ फासणारी आणि महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. परळी शहरातील नेहरू चौक ते अभिनव विद्यालय आणि दैनिक जगमित्र कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भर रस्त्यात खुलेआम मूत्र विसर्जनाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अभिनव विद्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत अनेक युवक आणि पुरुष सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाहनावर येऊन बेशरमपणे मूत्रविसर्जन करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावरून शाळकरी मुली, महिला, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने त्यांना लाजिरवाण्या आणि अस्वस्थ परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या मते ही समस्या नवीन नसून अनेक दिवसांपासून कायम आहे. मात्र परळी नगरपालिकेकडून अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्वच्छ परळी, सुंदर परळी अभियान नेमके कागदावरच आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. स्थानिकांनी या ठिकाणी येथे मूत्र विसर्जनास मनाई आहे असे फलक लावणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, नियमित गस्त वाढवणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की महिला आणि विद्यार्थिनींच्या सन्मानाशी संबंधित या गंभीर प्रश्नाकडे परळी नगरपालिका तातडीने लक्ष देते की नाही. या प्रकरणाकडे आम्हीही लक्ष ठेवून आहोत. संबंधित प्रशासनाने भूमिका मांडल्यास तीही आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवू. कॅमेरामन देविदास जंगनेसह मी बालाजी जगतकर, एक्सक्लुझिव्ह न्यूज 24, परळी वैजनाथ.